आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भातला आहे। खाजगी अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे थकीत वेतन आहे किंवा इतर देयके आहेत ते ऑनलाईन काढण्याची सुविधा देण्याच्या अनुषंगाने महा-आय-टीचे प्रकल्प प्रमुख श्री पवन जोशी सर यांना पाठवलेलं एक महत्त्वाचं पत्र हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। सोबतच आजच्या व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता। याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय, परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता। आता आपण 12/1/2024 प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र समजून घेऊया। हे पत्र श्री पवन जोशी सर प्रकल्प प्रमुख महा-आय-टी मुंबई यांना पाठविलेला आहे। पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत व इतर देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा देण्याबाबत। पत्रात काय म्हटलं ते आता आपण लक्षात घ्या। उपरोक्त विषय खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणे। 1. थकीत देयके। खाजगी शाळांच्या बाबत संचालनालय स्तरावर ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, जिल्हा परिषद शाळांच्या बाबत जिल्हा स्तरावरील सक्षम प्राधिकारी जसे की गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा इत्यादी मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन 2023-2024 या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। अंशतः अनुदानित शाळेतील 20%, 40% अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याची बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयकेप्रमाणे गृहीत धरून हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 2रा व 3रा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। सन 2023-2024 याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणाली ऑनलाईन सुविधा देण्यात यावी। पुढील वर्षापासून थकीत देयके हे DDO 1, DDO 2 आणि DDO 3 या चॅनलद्वारे ऑनलाईन सुविधा देण्यात यावी। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करताना पूर्व तपासणीच्या अभावी काही थकबाकी चुकीने परिगणित झाली असल्यास अशा प्रकरणात शालार्थ प्रणालीमध्ये DDO 1लाच देण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देणे। शासन निर्णय दिनांक 4/11/2024 नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया CMP ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही शालार्थ प्रणालीत करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। आपण हे पत्र समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद।